तर आपण आज कोल्हापूरमध्ये आलेला ज्या संपूर्ण झेंझीने संपूर्ण देशभर आंदोलन केलं त्या झेंझीबरोबर आता मोहन भागवतांनी बैठक घेतली आणि ते आपल्यापेक्षा जास्त देश भक्त आहेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं आहे. कुठंतरी वातावरण बदलण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे केंद्र सरकार आणि त्यांना पाठिंबा देणारा आणि त्यांना घडवणारे झेंझीच्या आंदोलनाचं गांभीर्य घेतलेलं दिसतंय. जर आपण बघितलं असेल तर देशाचे पंतप्रधानसुद्धा आता युवकांशी संवाद करत आहे. संचालक जे प्रमुख आहेत सरसंचालक ते सुद्धा आता संवाद करतात. इतके वर्ष कधी त्या अशा प्रकारची त्यांनी संवाद केला नव्हता, पण कालच्या घटनेनंतर त्यांचा संवाद करतात. याचा अर्थ देशातला तरुण हा अस्वस्थ आहे आणि देशातला तरुण यांच्या विरोधामध्ये भावना आहे हे माहिती पडल्यानंतर या संदर्भामध्ये आता त्या तरुणाला परत आपल्याकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न होतो आहे. मी बदल एवढाच सांगतो, काल मी बघितलं नवी मुंबई वगैरे ह्या परिसरामध्ये काय बॅनर लागलेले आहेत. या बॅनरमध्ये विद्यार्थी दाखवलेला आहे आणि मंदिरसमोर दाखवलेलं आहे. देशभक्ती आणि देवभक्ती अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं सगळीकडे शहरी भागामध्ये पोस्टर लावण्यात आलेले आहेत. अचानक अशा प्रकारचं हे झाल्यानंतर बऱ्याच भाजप वगैरे ह्या सगळ्यांनी सांगलं ह्याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. मला वाटतं की युवा वर्ग हा विरोधात जातो आहे याची कल्पना आल्यामुळे ह्या संदर्भामध्ये आता सगळेजण आता या युवा वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात. पण खऱ्या अर्थाने युवा वर्गाला जर प्रेरित करायचं असेल तर जाती धर्माच्या वादामध्ये त्याला न अडकवता त्याला भविष्यकाळातल्या असलेल्या त्याच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला जो काय अन्याय आहे त्याच्या संदर्भामध्ये युवा वर्गामध्ये प्रचंड नाराजगी आहे. आणि इतर राष्ट्रामध्ये ज्या प्रकारे युवा वर्गाने क्रांती केली आणि सत्तेला उलटून टाकलं तशा प्रकारची परिस्थिती ही भारतामध्ये होऊ शकते. म्हणून आता त्या असलेल्या युवा वर्गाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं माझं मत आहे. परंतु आपली आजची पिढी इतकी जागृत आहे की अशा प्रकारचा आकृष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर प्रॅक्टिकली रिझल्ट येत नाही. तोपर्यंत हा युवा वर्ग आता त्यांच्याजवळ जाणार नाही. खरं तर प्रशांत किशोर हे अजितदादांच्या पक्षाचे एक सल्लागार टीम म्हणून काम करणार आहेत. मात्र त्यांनी काही अटी ठेवलेल्या आहेत. सुनील तटकरे यांना आता प्रदेशाध्यक्षपदापासून हटवा अशा पद्धतीची एक अट ठेवलेली आहे. त्याचबरोबर भाजप देखील नाराज झाले, कारण प्रशांत किशोर यांना सल्लागार म्हणून घेत असल्यामुळे भाजप देखील नाराज होते. नाही, याची मला कल्पना नाही. खरं म्हटलं तर तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, त्यांच्या अंतर्गत विषय आहे. या तुमच्या बातम्या ज्या आहेत त्या अंतर्गत त्यांच्या पक्षाच्या असल्यामुळे त्याच्यावर मी वक्तृत्व करणं बरोबर नाही आहे. कोणी कोणाला नेमायचं, कोणी कोणाला हे ठेवायचा हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी याच्या भाष्य करणं योग्य ठरणार. तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर एका बाजूला टीका प्रश्नचिन्ह बाकी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी केले जात असताना अंतर्गत त्यांच्यातल्याच पक्षातील काही लोकांकडून देखील ते आता केले जातात अशी स्थिती आहे. कसं बघता एकूणच या सगळ्या कार्यपद्धतीवर त्यांचा अनुभव त्यांच्या कार्यपद्धती? नाही, मी बघाशीच सांगितलं, शेवटी पक्षाचा अध्यक्ष, आता मला माझ्या पक्षाचा अध्यक्ष माझ्या नेत्यांनी माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष त्यांना त्यांच्या पक्षाने केलेला आहे. त्या अध्यक्षाबद्दल किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर किंवा त्यांच्या विचारावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. मला वाटतं की तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा विषय आहे, त्यांचा निर्णय घ्यावा. काँग्रेसने जो सुनेत्रताईंच्या बाबतीत गुंगी गुड्याचा शब्द वापर केलेला आहे, काँग्रेस अजूनही ठाम आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वरिष्ठांची याला मान्यता आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय नेत्यांकडून. नाही, मी कालही सांगितलं होतं की एखाद्या महिला भगिनीच्या संदर्भामधले लगेच आम्ही त्याच्यावर स्टेटमेंट करणं योग्य नाही. ज्यावेळेला एखाद्यावर अचानक जबाबदारी पडली की त्याला तयार व्हायला किंवा त्याच्या प्रकारचा अनुभव यायला वेळ लागतो. त्यामुळे त्यांनी काँग्रेसने काय बोललं याच्यावर मी बोलणं योग्य नाही. पण मला वाटतं की महाराष्ट्र हा विरोधातले कोणी असलं तरी सुसंस्कृतपणा असतो. त्या पद्धतीने प्रत्येक मग कोणत्याही पक्षाचे असो त्यांचा आदर ठेवणं हा गरजेचं असतं. मला वाटतं की राजकीय पातळीवर जेव्हा वैर असतं, राजकीय पातळीवर टीका टिप्पणी होते, त्या टिप्पणी करत असताना मला वाटतं की या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याला विषय घेणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही.
राज्यामध्ये मराठा ओबीसी हा वाद पुन्हा एकदा वाढेल अशी चिन्ह निर्माण झाले आहेत. कारण हाकेने एक ट्विट केले ज्यामध्ये प्रसाद लाड आणि विखे पाटलांवर थेट आक्षेपार्ह भाषा वापरली. प्रसाद लाड तर जिथे दिसतील तिथे त्यांना कानशिलात लगावणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. कसं बघता एकूणच या सगळ्या पुन्हा एकदा जो वाद निर्माण होतो आणि एकमेकाला मारण्याची भाषा मंत्रालयाच्या आवारात सुद्धा मारू अशा पद्धतीचं त्यांचं नाही, मला वाटतं की हे पेरलं ते आता उगवतं आहे. मताच्या राजकारणासाठी ज्यावेळेला मराठा आणि ओबीसी वाद निर्माण केला, अनेक नेते उभे राहिले. त्या नेत्यांच्या मागण्यानुसार मग ते ओबीसीचे नेते असो, मराठ्यांचे नेते असो, त्याच्यातून जो वाद निर्माण झाले, सरकारनेच ग्वाही दिली. काल मनोज जरांगे पाटीलसुद्धा सरकारच्या असलेल्या त्यांच्या एकनाथ शिंदे असतील त्यांच्या सरकारवर टीका करायला लागले. आम्हाला ओबीसीचे दाखले दिले, ओबीसीच्या दाखल्यावर आम्हाला आता अपात्र करायला लागले, ते दाखले रद्द करायला लागले. म्हणजे एका बाजूला तुम्ही मान्य केलं, दाखले दिले आणि परत ते अपात्र ठरतायत, याचा अर्थ फसवणूक केली. दुसऱ्या बाजूला हाके त्याच पद्धतीने म्हणताय की आमचा अधिकार काढून जातो, त्याच्यावर आमचा विरोध असेल, जो याला सपोर्ट करेल त्याच्याशी आम्ही संघर्ष करू. शेवटी मी मगाशी म्हणालो, पेरलं ते उगवलं आहे. मतं मिळतात, पण ती मतं मिळवण्याच्या संदर्भातली दिलेली आश्वासन आहे ती पूर्तता करण्याची तारेवरची कसरत सध्या भाजपला करावं लागतं आहे. मुख्यमंत्र्यांचं कालचं मी स्टेटमेंट बघितलेलं आहे. ते मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटच असं होतं की आम्ही कुठल्याही समितीच्या किंवा कुठल्या आरक्षणाच्या कोर्टाच्या त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. पण पॉलिसी मॅटर ठरवताना ज्यावेळेला तुम्ही चुकता, त्याचे परिणाम पुढे काय होतात, तर दोन समाजामध्ये वाद निर्माण करून हा निर्णय होत नसतो. मला वाटतं आता ही जबाबदारी सरकारची आहे, भाजपची आहे, त्यांच्या महायुतीची आहे. ज्यांनी या लोकांना अशा प्रकारचं बळ दिलं, ज्या लोकांना तुम्ही आश्वासन दिलं, त्या लोकांच्या बाबतीमधला अशा प्रकारची जर वक्तव्य होत असेल तर त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. सुप्रीम कोर्टात एकीकडे सुनावणी झालेली आहे, सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो की एकनाथ शिंदे जे आहेत ते त्या ठिकाणी भेटायला जाणार आहेत पंतप्रधानांना. काय वाटतं? करण्याची धमकी दिली आहे आणि त्याच्यामुळे महापौर आता खरं पाहिलं तर सुरक्षित नाही आहेत मुंबईचं असं पाहायला मिळतंय. आणि मुंबईचं मेट्रो असतील, शाळा असतील, शेअर बाजार अशा पद्धतीच्या धमकी अधिकृत मेल आहे तो महापौरांना प्राप्त झालेला आहे. असे मेल वारंवार सातत्याने येत असतात. पोलीस त्याच्यावर, प्रशासन त्याच्यावर बारकाईने लक्ष घालत असतं आणि ज्यावेळेला अशा प्रकारचं कोण मेल पाठवतो किंवा कोण अशा प्रकारचे फोन करतात त्याचा शोध लावून कारवाई केली जाते. मला वाटतं की आजच्या घडीला ह्या संदर्भामध्ये जर मेल आला असेल किंवा तशा प्रकारची धमकी आली असेल तर पोलीस प्रशासनाने आणि गृह खात्याने त्याची काळजी घेऊन मुंबईच्या महापौरापासून मुंबईला सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. एकनाथ शिंदे पंतप्रधानांची भेट घेणार अशा प्रकारची माहिती आलेली आहे आणि खासदार देखील एकनाथ शिंदेचे पंतप्रधानांना भेटत आहेत. कसं बघता, एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आणि दुसरीकडे ह्या सगळ्या भेटी? मला वाटतं काल 2 दिवस ते दरेगावी आहेत. आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल तर मला वाटतं की त्या दोन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील. मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात.